कोणी शेअर करू शकतं? आपण काल काय पाहिलंय? स्क्रीनवर बघितल्यावर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ॲक्च्युली, पण अनेक जण आपण लाजतो, घाबरतो. पण मित्रांनो, हे मी असं का बोलते, कारण आपल्याला डेअरिंग येते फेस करण्याची, बोलण्याची, आणि मग सुवार्ता सांगण्यासाठी तुमचं इथूनच धाडस वाढू शकेल. 10 आज्ञा आणि नियमशास्त्र आमेन, आमेन. त्याबद्दल सांगितलं निर्गम 20 मध्ये. आमेन, आमेन. 10 आज्ञा कशाचं प्रतीक आहे? आपण काय पाहिलं? चोरी करू नये, खोटं बोलू नये, शेजारचा लोक धरू नये, शेजारची खोटी साक्ष देऊ नये. आमेन. यस. त्या 10 आज्ञा आपल्याला काय दर्शवतात, किंवा देवाने त्या कशासाठी आपल्याला दिलेल्या आहेत? ख्रिस्तावरची प्रीती. येस, देवावर प्रीती करण्यासाठी ते आपल्याला दिलेले आहेत. आपण प्रीती कसं करतो हे त्या ॲक्शन वरून कळतं. कोणी जर म्हणत असेल की मी देवावर प्रीती करतोय, पण मी त्याच्या आज्ञेमध्येच राहत नाही, तर बायबल आम्हाला सांगतं की तो जात्या निर्जीव आहे, तो विश्वासच निर्जीव आहे. कारण विश्वास हा कृतीद्वारेच दिसतो, प्रीती ही सुद्धा कृतीद्वारेच दिसते. आमेन. जर आपण आपल्या घरच्यांवर प्रीती करतोय तर आपण त्यांचं म्हणणं ऐकणार. जर आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतोय तर ते जे काही म्हणतील ते बरोबर आपण ऐकेल. हे प्रीतीच्या द्वारेच होतं मित्रांनो. ओके. आणखीन आपण बघितलं की 10 आज्ञा हा आपल्यासाठी आरसा आहे. आपण कुठे चुकत आहोत, आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला त्या आरशाद्वारे कळतं. उदाहरणार्थ, जेव्हा आपण सकाळी उठतो, आपला आवरतो, कपडे घालतो, पण आरशात न पाहताच जर आपण कामावर गेलो तर आपलं शरीर कसं आहे, आपला चेहरा व्यवस्थित आहे की नाही, आपला भांग व्यवस्थित पडलाय की नाही, आपले कपडे एकदम डाग वगैरे कुठे आहे की नाही, हे आपल्याला कधी कळेल मित्रांनो? कोणी सांगेल? बोला बोला. आपण आरशात पाहिल्यावर. येस, आरशात पाहिल्यावरच आपल्याला कळतं की अरे कुठं नेमकं चुकतंय, माझा चेहरा कुठे बिघडलाय का, माझा भांग विखुरलेला आहे का, माझे कपडे कुठे घाण आहेत का. हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण आरशात पाहतो. 10 आज्ञा पाहिल्याने आपल्याला आपला आरसा दिसतो. आपण कुठे चुकत आहोत, ख्रिस्तामध्ये कुठे कमी पडत आहोत, आपलं जीवन किती अजून सुधारलं पाहिजे हे आपल्याला आज्ञांच्या द्वारेच कळतं. याचा अर्थ असा आहे का तुम्ही फक्त आरशात बघून स्वच्छ होता? आरशात बघून जेव्हा आपल्याला कळतं की माझा चेहरा घाण आहे, तर आपण काय करतो बरं? कोणी सांगेल? नीट करतो, भांग बरोबर नसेल तर भांग बरोबर करतो, चेहऱ्यावर काही लागला असतो ते साफ करतो. आमेन, आमेन. आणि जर ती घाण निघत नाही तर आपण काय करतो? चेहऱ्यावर किंवा कुठे घाण लागलेले असेल तर आपण काय करतो? साफ करतो, धुतो. येस, पाण्याने धुतो, स्वच्छ पाण्याने धुतो. मित्रांनो, असंच आहे, आपण आपल्या चेहऱ्यावरची घाण किंवा आपल्या जीवनातलं अंतःकरणातली मलिनता स्वतःहून शुद्ध नाही करू शकत. आपल्याला पाण्याची गरज आहे, बरोबर? प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनी पाणी आहे. 10 आज्ञांच्या द्वारे आपल्याला कळतं की अरे मी इथं चुकतोय, मी इथे पाप करत आहे, मला ख्रिस्ताची गरज आहे, मला पाण्याची गरज आहे, मला जिवंत पाण्याची गरज आहे. आणि मग तेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे वळतो आणि मग आपले पाप स्वच्छ होतात, आपलं जीवन सुधारतं, आपलं आयुष्यातली मलिनता निघून जाते केवळ येशू ख्रिस्ताच्याच द्वारे. आमेन. तसंच आज्ञापालनाने आपल्याला कळतं की माझं कुठे चुकतंय आणि मग मला आता येशू ख्रिस्ताकडे जाण्याची गरज आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस. जे आपले नवीन भाऊ बंधू आहेत त्यांना समजले? नितीन दादा, सूरज दादा, समजलं. येस येस, थँक्यू सो मच. ओके, आपण पुढे पाहूयात. आज आपल्याला परमेश्वर काय बोलू इच्छित आहे. ओके, पहिला मुद्दा कोणी वाचेल? हे आपण पाहिले काल, पण तरी थोडंसं रिव्हिजन करूयात याच्यावर. कोणी वाचेल पहिला मुद्दा? पापात पडून पतन पावण्यापूर्वीच्या काळात आदामाला देवाच्या आज्ञा पाळून नीतिमत्ता पूर्ण स्वभाव घडविता येणे शक्य होते.
परंतु तो तसे करण्यात अयशस्वी झाला. त्याच्या पापामुळे आपले स्वभाव गुण बिघडून गेलेले आहेत, म्हणून आपण स्वतःला नीतिमान करू शकत नाही. येस, पाप होण्यापूर्वी एदेन बागेमध्ये फळ खाण्यापूर्वी आपण पाहिलंय की मनुष्य इतका चांगल्या स्वभावाचा होता, त्याच्यामध्ये देवाचा तंतोतंत स्वभाव होता. देवाने त्याला त्या देवाच्या प्रतिरूपाचा बनवलं होतं. म्हणजेच सगळ्या गुणांनी जे देवामध्ये गुण आहेत एकदम तसाच आदाम आणि हवा दोघेही होते. आणि त्यांनी तेच स्वभाव गुण चांगलेच दर्शवायचे होते, परंतु सैतानाने तिथे हल्ला केला. त्यांनी देवाच्या आज्ञा त्यांना मोडायला लावल्या आणि ते देवाच्या पवित्र सहभागितेतून दूर आवले. आणि त्याच्यामुळे त्यांना नीतिमत्व मिळवण्यासाठी किंवा नीतीच्या मार्गाने चालण्यासाठी त्यांना खूप कष्ट व्हायला लागले, जसं आपण आज कष्टामधून जातोय. जेव्हा परमेश्वर आपल्याला आज्ञा पाळायला सांगतो तेव्हा आपल्याला खूप त्रास का होतो? कारण आपण एक पापमय जीवन जगतोय. ते आज्ञा, ते नियमशास्त्र आपण पाळताना आपल्याला त्रास का होतो? का? कारण आपल्याला पापाबद्दल खूप आकर्षण आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला ते जीवन जगायला, ते नीतिमत्तेने जीवन जगायला आपल्याला कठीण चाललंय. पण प्रभू येशू ख्रिस्ताने मित्रांनो त्याच्यावर तोडगा काढलाय. प्रभू येशूला माहिती आहे मोहाचा प्रतिकार करताना मनुष्याला किती त्रासातून जावं लागतं. 10 आज्ञा पाळताना, 10 आज्ञांच्या पावलोपावली चालताना आपल्याला किती त्रास होतोय, किती मानसिक त्रास होतोय, किती शारीरिक त्रास होतोय, किती कष्ट आपल्याला करावं लागतात, हे सगळं येशू ख्रिस्ताला माहिती आहे. आणि देवाला हेही माहिती आहे की आपण आपल्या ताकदीने त्या आज्ञा पाळूच शकत नाहीये, कारण आपण सगळे पापाला विकलेले आहोत. परमेश्वर जेव्हा आपल्याला सांगतो की तू व्याभिचार करू नको, पण आपली नजरच एवढी अपवित्र आहे की आपल्याकडून त्या गोष्टी घडतातच. परमेश्वर म्हणतो की तू लबाडी करू नको, परंतु आपली जीभच अशी वाईट आहे की त्याच्याकडून आपलं खोटं बोलणं, लबाडी करणं, चाड्या लावणं हे आपोआप होतंय. आणि म्हणून त्या आज्ञा आत्ताच्या परिस्थितीला आपल्याकडून कठीण होत चाललंय पाळणं. बरोबर आहे? सहमत आहेत सगळे? हो हो. म्हणून परमेश्वराने तरतूद केली की तो म्हणतो की मी तुम्हास नवे हृदय देईल, तेव्हा तुम्ही माझ्या आज्ञांप्रमाणे चालाल. परमेश्वर त्याचा आत्मा म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः तो आपल्याला देत आहे, जो आपल्याला हे आज्ञांमध्ये चालवेल. मित्रांनो, जेव्हा आपण देवावर भरोसा ठेवतो, देवावर प्रेम करायला लागतो, तेव्हा ह्या आज्ञा आपल्या हृदपटलावर कोरल्या जातात. आणि मग कोणी सांगण्याची गरजच पडत नाही, तू असा वाग, तू तसा वाग. आपण बरोबर देवावर प्रेम करण्यामुळे आपण आपोआप त्या आज्ञेमध्ये चालत राहतो, कारण त्या आज्ञा आता आपल्या हृदयात आहेत. समजते सगळ्यांना? पुढचा मुद्दा वाचल्यानंतर आपल्याला थोडं ते क्लिअर होईल. कुणी वाचेल दुसरा मुद्दा? आपण पापी अपवित्र असल्यामुळे आपण देवाच्या पवित्र आज्ञा तंतोतंतपणे पाळू शकत नाही. Yes. देवाच्या आज्ञा आपल्याकडून ज्या प्रकारच्या स्वभावाची मागणी करतात तसला सुस्वभाव व ती नीतिमत्व आपल्याकडे नाही, परंतु ख्रिस्ताने आपल्यासाठी सुटकेचा मार्ग तयार केला आहे. आमेन, आमेन. मित्रांनो, प्रभू येशूला माहिती आहे, तो या भूतलावर आल्यानंतर त्याने सुद्धा मोहाचा प्रतिकार केलाय. आपण पापाशी झगडताना आपल्या अंतःकरणात किती वेगवेगळ्या गोष्टी चालत राहतात, त्या पापाशी आपण कशा प्रकारे झगडत असतो हे सगळं देवाला माहिती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तो म्हटला की बाळा, तुला या झगड्याला किंवा या त्रासाला इतकं सामोरे जायची गरज नाही, तू फक्त माझ्या पावलावर पाऊल ठेव. येशू ख्रिस्त जसा जगलाय ना मित्रांनो, त्या पद्धतीने आपल्याला येशू ख्रिस्ताला पाहून जगायचंय. त्याला पाहून जगणं म्हणजे काय मित्रांनो, की त्याच्या वचनांवर मनन करणं, त्याचं वचन नेहमी आपल्या डोक्यामध्ये ठेवून त्याच्याबद्दल विचार करणं. जेव्हा आपण पापात पडतो तेव्हा त्याचं वचन समोर ठेवून त्या वचनाकडे लक्ष देणं. जेव्हा मोह येतो आपल्याला, तेव्हा जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे पाहतो, त्याच्या वचनांवर मनन चिंतन करतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे नाही,
हे नाही केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने मला नवीन जन्म दिलाय, आता मला त्याच्यामध्ये चालायचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण प्रतिकार करतो ना, तर ख्रिस्ताची ताकद आपल्यामध्ये जी असते तीच आपल्याला त्या मोहातून बाहेर काढते. कारण पौल म्हणतो की आता मी जगतो असे नाही, तर माझ्यामध्ये असलेला ख्रिस्त जगत आहे. आपण जेव्हा पश्चाताप करतो, आपण पश्चातापाविषयी शिकलोय, आपण समर्पणाविषयी शिकलोय. आपण पश्चाताप केल्यानंतर जेव्हा समर्पण करतो तेव्हा ख्रिस्त आपल्यामध्ये वास करतो मित्रांनो, आणि तो आपल्याला त्या आज्ञापालनात चालवतो, तो आपल्याला त्या नवीन जन्मात चालवतो. आपोआप आपण आज्ञापालन करायला लागतो, पापाचा प्रतिकार आपण करायला लागतो, आपल्यामध्ये ती ताकद आपोआप निर्माण होते. पूर्वी जसं आपण पापात चालताना आपल्याला काही फरक पडत नव्हता की मी ते पाप करतोय आणि मला ते आवडतंय, त्याच्यातून बाहेर निघण्याची सुद्धा आपल्याला इच्छा नव्हती. परंतु आता तसं नाहीये. आता तुम्ही त्या पापाचा प्रतिकार करताय, त्या पापाच्या विरुद्ध उभे राहताय, त्या पापाला नाही म्हणायला शिकलाय. जरी ते पाप तुम्हाला मोहात टाकत असेल, आकर्षण करून घेत असेल, पण तुम्ही आता त्या पापाला नाही म्हणताय, कारण तो अंतःकरणात तो तुमचा अनुभव चालू आहे. परमेश्वराला जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हा मित्रांनो ती ताकद आपल्यामध्ये वाढत जाते आणि त्या पापातून आपण आपोआप बाहेर येतो. आमेन. समजते मित्रांनो मी काय म्हणतोय तुम्हाला? आपल्याला ज्या परीक्षांमधून व मोहातून पार व्हावे लागते तशाच वातावरणात तो पृथ्वीवर राहिला होता. तो निष्पाप निष्कलंक जीवन जगला, त्याने आपल्यासाठी मरण भोगले व आता आपली पापे घेऊन त्याची नीतिमत्ता तो आपल्याला देव करीत आहे. आमेन. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासारखं आयुष्य जगलाय. पृथ्वीवर आल्यानंतर 2000 वर्षापूर्वी जेव्हा येशू ख्रिस्त या भूतलावर आला तेव्हा त्याच्या जवळपास असं प्रतिकूल वातावरण नव्हतं. आपण तरी एक चांगल्या परिस्थितीमध्ये जगत आहोत. जरी तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझं आयुष्य खूप कठीण आहे, खूप कठीण जातं, मला प्रार्थना करायला, वेळ काढायला, कामातून ह्या सगळ्या भानगडीतून वेळ काढायला खूप कठीण जातं. मित्रांनो, तसं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पण माहिती आहे, त्याने सुद्धा काम केलंय, त्याने सुद्धा मोहाचा प्रतिकार केलाय, त्याला सुद्धा सगळे त्रास, समस्या, संकट आले होते, संसाराचं त्रास ओझं त्याच्यावरही होतं. परंतु त्या सगळ्यांमधून त्याने प्रतिकार करून देवाचे गौरव केले, देवाचं चरित्र त्याने प्रकट केलं आणि शेवटी क्रूसावर जाईपर्यंत त्याने आपल्याला धडा शिकवत राहिला की तुम्ही नीतिमान जीवन जगू शकता. त्याने आज्ञापालन केल्या, त्याने सगळ्या मोहाचा प्रतिकार करून हे सांगितलं लोकांना की आज्ञा कठीण नाही आहेत आपल्यासाठी. आपण फक्त पापाला इतके कवटाळून बसलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला कठीण चाललंय त्या गोष्टी सोडणं. उदाहरणार्थ, जर मला एखादं व्यसन आवडतंय आणि परमेश्वर मला त्याच्या नियमशास्त्रातून सांगत आहे की बाळा हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, ते सोडायला आपल्याला का कठीण जाते? कारण आपल्या शरीराला ती ऑलरेडी सवय लागली. तसंच सगळ्या पापांची सवय आपल्याला आपोआप लागली. चाड्या लावणं, लबाड बोलणं, चोरी करणं, या सगळ्या आज्ञाभंगाची सवयला ना आपण स्वतःच बिलगून बसलोय. आपल्याला त्या दैहिक रूपाने इतक्या आवडतात आणि ते केल्यावरच आपल्याला बरं वाटतंय. पण नवीन जन्मलेल्या माणसाचं तसं नाहीये. जो मनुष्य नवीन जन्मलेला असतो त्याला ते आवडत नाही. जरी तो त्या पापामध्ये असेल आता तरी तो त्या गोष्टीचा प्रतिकार करायला लागतो. हीच असते ख्रिस्ताची ताकद, जी त्या पापाबद्दल वैर निर्माण करते आणि आपल्याला बाहेर आणते. तो म्हणतो की पहा माझ्याकडे बघ. आपल्याला जे दुःखातून, त्रासातून, पापाचा प्रतिकार करावा लागतोय, प्रभू येशू म्हणतोय की अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. कारण मी या जीवनात जगत असताना मी सुद्धा असा प्रतिकार केलाय. मी जर जगाला जिंकले तर तुम्ही सुद्धा जगाला जिंकताल. आमेन. म्हणून ख्रिस्ताला बघत राहिल्याने, त्याच्या वचनावर मनन केल्याने आपल्याला आपोआप ताकद मिळते मित्रांनो. त्याने आपल्यासाठी मरण भोगले व आता आपली पापे घेऊन त्याची नीतिमत्ता तो आपल्याला देऊ करत आहे. तो आदलाबदली करतोय मित्रांनो जीवनाची. ती सतत आदलाबदली होते. आपण आपलं पाप, आपल्या आवडी, आपल्या चुकीच्या निवडीच्या गोष्टी, आपल्या चुकीच्या सवयी आपण जेव्हा त्याला देतो तेव्हा तो एक नीतिमत्व
सुंदरसा जगा, सुंदरसं जीवन, एक पवित्र जीवन आपल्याला देव करतो. आपल्याला फक्त त्या पवित्र जीवनामध्ये जगायचंय, त्या पापाला नाही म्हणायचंय आणि त्या वाईट गोष्टीला बोलायचंय की आता मी ख्रिस्ताचा आहे, ख्रिस्ताने मला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलंय, आता तो माझ्यामध्ये आहे, मी हे परत पाप करणार नाही. पुढे आपण बघूया. जर तुम्ही त्याला समर्पित व्हाल व तुमचा उद्धारक या नात्याने त्याला ग्रहण कराल, तर तुमचे आयुष्य कितीही पापाने जरी भ्रष्ट झालेले असेल तरी त्याच्या खातर तुम्हाला नीतिमान गणले जाईल. तुमच्या चरित्राच्या जागी ख्रिस्ताचे आयुष्य जमेस धरले जाईल आणि देवापुढे तुम्ही जणू कधी पाप केलेच नाही असे मानले जाईल. एमेन, एमेन. खूप छान वाचतायत दादा, थँक्यू सो मच. मित्रांनो, किती सुंदर लिहिलंय बघा. जेव्हा हे मी वाचत होतो ना आणि मी सगळे पोस्टर्स बघत होतो की अरे काय असं चित्र आहे जे मी लोकांपुढे मांडू शकेल. मित्रांनो, स्वर्गामध्ये ना 10 आज्ञा हे देवाच्या राज्याचा पाया आहे, जिथे आपल्याला कळतं की आपण जीवन कसं जगलं पाहिजे. परंतु आपण जेव्हा त्या 10 आज्ञापुढे उभे राहतो तेव्हा मला तरी माझी कमकुवत शक्ती दिसते. मी किती कमकुवत आहे, मी किती पापी आहे, मला आपोआप दिसायला लागतं. कारण ते 10 आज्ञा मला सांगत राहतात की बाळा, तुझ्यामध्ये या चुका आहेत. तू पाप करतोय, तू व्याभिचार करतोय, तू चुकतोय, तू लबाड बोलतोय, तू चहाड्या लावतोयस, तू चोरी करतोयस, तू देवाच्या आज्ञा पाळत नाहीस. हे मला सतत त्या गोष्टी सांगत राहतात. पण प्रभू येशू ख्रिस्त तिथे मला मध्यस्थी करून ते पाप माझे धुवून काढतो आणि मी जणू काही कधी पापच केलं नाही असं तो मला पित्यासमोर उभं करतो. इतकं धुवून तो आपल्याला स्वच्छ करतो. तो पावित्र्याचा अनुभव आहे मित्रांनो. जो कोणी प्रार्थना करतो, आपले पाप कबूल करतो, ज्याला पाप क्षमेचा अनुभव आलेला आहे ना, तो हे समजू शकतो की मला काय म्हणायचंय. मित्रांनो, तो पाप क्षमेचा अनुभवच निराळा आहे. दावीद राजा म्हणतो की ज्याच्या अपराधांवर पांघरून घातलेला आहे तो धन्य आहे, ज्याच्या अपराधांची क्षमा केलेली आहे तो धन्य आहे. कारण मित्रांनो, तो अनुभव दावीद राजाने घेतला. दाविदाने सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये कितीतरी पाप केलेत, किती वेळा तरी तो 10 आज्ञांच्या विरुद्ध गेलाय. का? कारण तो सुद्धा आपल्यासारखाच मनुष्य होता. परंतु ख्रिस्ताने त्याच्यासाठी सुद्धा मध्यस्थी केली आणि आज तोच प्रभू तुमच्यासाठी, माझ्यासाठी सुद्धा मध्यस्थी करत आहे. तो मित्रांनो पित्यासमोर आपल्याला असं उभं करतोय जणू काय आपण कधी पापच केलेलं नाहीये. कारण आपले सगळे पाप, सगळे अपराध त्याने 2000 वर्षापूर्वी क्रूसावर ऑलरेडी घेतलेले. आमेन. आपल्याला फक्त ती कृपा, ती क्षमा स्वीकारायची आहे. आमीन. आमेन. मुद्दा मी परत एकदा वाचतो. जर तुम्ही त्याला समर्पित व्हाल, समर्पण आपण शिकलेलं आहे, पूर्ण अंतःकरणाने समर्पित व्हाल व तुमचा उद्धारक या नात्याने त्याला ग्रहण कराल. तो क्रूसावर तुमच्यासाठी गेला हे जेव्हा तुम्ही स्वीकारता, तर तुमचे आयुष्य कितीही पापाने जरी भ्रष्ट झालेले असले, मित्रांनो, कितीही, याचा अर्थ ते पाप कितीही घाणेरडा असू द्या, जो पश्चाताप करतो ना त्याला त्या पाप क्षमेचा अनुभव येतोच. तुमचे आयुष्य कितीही पापाने जरी भ्रष्ट झालेले असले तरी त्याच्या खातर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या खातर तुम्हाला नीतिमान गणले जाते. जणू काही ख्रिस्त जेव्हा क्रूसावर गेला तेव्हा तो तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतः क्रूसावर गेलाय. पौल तिथं म्हणतो की क्रूसावर जेव्हा मी ख्रिस्ताला पाहतो तेव्हा मी स्वतःला पाहतो, जणू काय मीच क्रूसावर टांगलेला आहे असं मी पाहतो. मी स्वतः माझं अपराध ख्रिस्तामध्ये, तो ख्रिस्त माझ्यामध्ये सगळे ते अपराध भोगत आहे. जेव्हा मित्रांनो गत्सेमनी बागेमध्ये येशू ख्रिस्ताला तो अनुभव येत होता पापाचा किंवा त्या प्यालाचा, तो प्याला घेत असताना त्याचा अर्थ काय मित्रांनो, की जणू काही ते प्रत्येक व्याभिचार, प्रत्येक खोटारडेपणा जणू काही येशू ख्रिस्त स्वतःच करतोय. ते सगळं घाणेरडे पाप जणू काही येशू स्वतःच करतोय असा तो अनुभव होता. आणि म्हणून तो म्हणतोय की हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, कारण पापाचं वेतन जे मरण आहे ते किती भयानक आहे. त्या मरणाचा प्याला प्रभू येशू पित होता. आपल्याला त्याचं गांभीर्य नाही मित्रांनो. ॲक्च्युली आपण पाप करताना ते गांभीर्य ठेवतच नाही.
आपल्याला इतकं ते पापाचं आकर्षण असतं की आपण ते केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय वाटत नाही. आपण असं जीवन जगतोय जणू काय माझ्यावर कोणी देखरेख करतच नाहीये आणि मला काहीच फरक पडत नाही. इतकं सहजरित्या आपण पाप करतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यातून अश्रू येतात जेव्हा आपल्याला सगळं माहिती असून सुद्धा आपण पापात पडतो. पण जेव्हा आपण खेदाने भरून त्याच्याकडे येतो, आपलं समर्पण करतो आणि पुन्हा एकदा त्याला उद्धारक म्हणून स्वीकारतो, तेव्हा तो आपले पाप सगळे स्वतःवर घेतो आणि आपल्या खातर तो एक नीतिमान असा पुरुष म्हणून तो आपल्याला उभं करतो. जणू काय आपण कधी पापच केलं नाही असं तो पित्यासमोर आपल्याला उभं करतो. तुमच्या चारित्र्याच्या जागी ख्रिस्ताचे आयुष्य जमेस धरले जाते. आपल्याला माहिती आहे की माझं आयुष्य चांगलं नाही मी जगलेलो, मी नुसतं पाप करत आलो, नुसते वाईट विचार माझ्या मनामध्ये घोळत राहतात, देवापुढे उभं राहण्याची सुद्धा माझी लायकी नाही आहे. पण प्रभू येशू म्हणते की बाळा तू घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी मध्यस्थी केली, कारण आपल्यासाठी तो मध्यस्थी आहे. जणू काही तो पित्यापुढे तो स्वतः उभा राहतोय आणि तो तुम्हाला स्वीकारतोय आणि आपल्यासाठी मध्यस्थी करून पिता स्वतः आपल्याला घेऊन येशू ख्रिस्तामध्ये एक क्षमेचा सण साजरा करत आहे मित्रांनो. आणि तो म्हणतोय की बाळा तू काळजी करू नको, मी सतत तुझ्यासाठी आहे. पिता सुद्धा म्हणतोय की माझ्या पुत्राने तुझ्यासाठी जीव दिलाय, ये तू देवाच्या राज्यात ये आणि त्या नवीन जन्माचा अनुभव घे. ही खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. तुमच्या चारित्र्याच्या जागी जे मलिन आहे त्याच्या जागी ख्रिस्ताचं आयुष्य जमेस धरलं जातं आणि देवापुढे तुम्ही जणू काही कधी पापच केलं नाही असे मानले जाते. किती सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. आमेन. आमेन. दुसरा मुद्दा आपण बघूया. याहूनही अधिक म्हणजे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाचा पालट घडवून आणील. तुमच्या विश्वासाद्वारे तो तुमच्या अंतर्यामात राहील. तुम्ही विश्वासाद्वारे ख्रिस्ताशी जुळलेला हा संबंध टिकवून ठेवायचा आहे व तुमची स्वेच्छा त्याला सतत समर्पित करायची आहे. जोवर तुम्ही असे करत राहाल तोवर ख्रिस्त तुमच्यात कार्य करून तुम्ही त्याच्या सदहेतूनुसार आप खुशीने वागाल असा अनुग्रह तुमच्यावर करेल. आमेन. आमेन. मित्रांनो किती सुंदर मुद्दा सांगतोय तो. आपल्याला इन्करेज करत आहे प्रभू येशू ख्रिस्त. याहूनही अधिक म्हणजे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाचा पालट घडून आणेल. जेव्हा पापाबद्दल आपल्या अंतःकरणात वैर निर्माण होतं ना मित्रांनो, ती हृदय बदलण्याची ती प्रोसेस आहे. कारण जेव्हा आता ॲक्च्युली शरीरावर गोंदणं तर वाईट आहे, पण जेव्हा एखादा गोंदणं सुरू असतं ना एखाद्या शरीरावर किंवा स्किनवर, तर गोंदताना त्या स्किनला त्रास होत असतो बघा. ज्यांनी गोंदला असेल कधी न काळी त्यांना माहिती असेल की ती बारीक सुई जेव्हा आतमध्ये जाते बाहेर येते ते किती पेनफुल असतं. मित्रांनो जेव्हा आज्ञा आपल्या हृदपटलावर कोरल्या जातात ना, तेव्हा आपलं जीवन जे पापाला वाहिलेलं आहे ना, तर ते स्वीकारताना आपल्याला त्रास होतो, तिथून बाहेर निघताना आपल्याला त्रास होतो. त्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात ज्या आपल्या शरीराला आवडतात. जे व्यसन आपल्या शरीराला आवडते ते सोडताना आपल्याला त्रास होतो. पण जेव्हा आपण त्याचा प्रतिकार करायला लागतो मित्रांनो, तो हृदय बदलण्याची ती प्रोसेस असते. ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाचा पालट घडून आणत असतो आणि ती पेनफुल प्रोसेसमध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला ताकद देतो की बाळा तू काळजी करू नको, हे सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या विश्वासाद्वारे तो तुमच्या अंतर्यामात राहील. हे केवळ विश्वासाच्या द्वारेचा अनुभव आहे मित्रांनो. जो विश्वास धरतो, जो पश्चाताप करतो, जो आपलं जीवन समर्पित करतो, त्याला तो अनुभव येतोच की ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. आता मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे, हा तो सुंदरसा अनुभव असतो. तुम्ही विश्वासाद्वारे ख्रिस्ताशी जुळलेला हा संबंध टिकून ठेवायचा आहे. आता फक्त त्याचा हात आपल्याला धरून ठेवायचा आहे, त्याला बिलगून राहायचंय. हे कष्टाचं जीवन आता आपण जगतोय ना की त्या 10 आज्ञा पाळताना आपल्याला खूप त्रास व्हायला लागलाय. मित्रांनो ही कसोटीची वेळ आहे. सैतान कुठल्या ना कुठल्या गोष्टीने आपल्यासमोर लोभ आणेल,
आपल्याला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, देहाला आवडीच्या गोष्टी आहेत, व्याभिचार करायला ज्या गोष्टी प्रवृत्त करतात त्या गोष्टी आपल्या समोर आणेल. परंतु आता तुम्ही जुने मनुष्य राहिलेले नाहीयेत. आता तुम्हाला ख्रिस्त अंतःकरणाने कळालाय आणि आता तो प्रभू स्वतः तुमच्यामध्ये वास करत आहे. तुम्ही नवीन जन्म पावलेले आहात. त्या आज्ञा स्वतः तुमच्या हृदयात वास करतायत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आता फक्त ते मोह आल्यानंतर तुम्हाला ख्रिस्ताला बिलगून ठेवायचे की प्रभू मला मदत कर, या मोहाशी प्रतिकार करायला तू मला मदत कर. मग बघा मित्रांनो, ती ताकद जेव्हा मिळते ना, तो अनुभवच निराळा आहे. आपण बरोबर त्या पापापासून बाजूला होतो किंवा ते पापच आपल्यापासून हार मानून निघून जातं. फक्त आपल्याला त्या परिस्थितीमध्ये ख्रिस्ताला बिलगून उभं राहायचंय. आमेन. आमेन. ख्रिस्ताशी जुळलेला हा संबंध टिकून ठेवायचा आहे व तुमच्या स्वेच्छा त्याला सतत समर्पित करायच्या आहेत. ज्या आपल्याला पूर्वी सवयी आवडत होत्या त्या आता सोडताना तुम्हाला कठीण चाललंय. फक्त प्रार्थना करा की प्रभू मी ह्या इच्छा तुला समर्पित करतोय. माझं खूप पापाकडे मन आकर्षिलं जातंय, मला ते करू वाटतंय, मला व्यसन करू वाटतंय, मला तंबाखू खाऊ वाटते, मला सिगरेट ओढू वाटते, मला मदत कर, ह्या गोष्टीतून मला बाहेर पडायचंय, या मोहातून मला बाहेर निघायचंय. हे समर्पण, सतत केलेलं समर्पण आपल्याला आपोआप ताकद देतं. पण अगोदर ती प्रोसेस स्वतःहून सुरू करायला लागणं महत्त्वाचं आहे. कारण प्रभू येशू असा नाही की जेव्हा तुम्ही हातात सिगरेट धराल किंवा ते दारू धराल, तंबाखूला हात लावाल, तेव्हा तो स्वतः ख्रिस्त येऊन तुमचा हात तिथून ओढेल असं नाहीये. तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा प्रभू येशू ताकद पुरवतो त्याच्यापासून लांब राहण्याची. आणि ही छोटी छोटी केलेली सुरुवात आपल्याला त्याच्यातून बाहेर आणते. तुमची स्वेच्छा त्याला सतत समर्पित करायची आहे. समजते मित्रांनो? येस. येस. जोवर तुम्ही असे करीत राहाल तोवर ख्रिस्त तुमच्यात कार्य करून तुम्ही त्याच्या सदहेतूनुसार आप खुशीने वागाल असा अनुग्रह तुमच्यावर करील. स्वतः आधी त्या स्वखुशीने त्या पापाला प्रतिकार करण्याची इच्छा तुमच्यामध्ये पाहिजे. जर मी विश्वास आहे म्हणत राहिलो आणि तरी मी त्या पापामध्येच लोळतोय. पेत्र इतक्या विचित्र शब्दामध्ये बोलतो त्याच्या वचनामध्ये मित्रांनो, जर मी तसा वागलो तर मी एका ओकारीकडे वळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आहे, जो कुत्रा ओकतो आणि परत त्याची ओकारी चाटायला जातो. हे वाईट शब्द आहेत ॲक्च्युली. ते वाचल्यानंतर मला सुद्धा वाईट वाटतं की अरे माझी सुद्धा परिस्थिती अशीच आहे. मी सुद्धा देवाचं वचन ऐकतो पण दुसऱ्या घटकेला परत त्याच गोष्टीकडे वळतोय. हे वचन मला स्वीकारायला जड जाते का? कारण माझ्यामध्ये ते आकर्षणच आहे, माझ्यामध्ये तो पापाचा नियमच काम करायला लागलाय. पण आता तसं नाहीये. आता तो पापाचा नियम आपल्यामधून निघून गेलाय. आता प्रीतीचा नियम आपल्यामध्ये काम करतोय. ख्रिस्त म्हणजे जीवनाचा नियम तुमच्यामध्ये काम करतोय. म्हणजेच त्या पापाचा प्रतिकार करायला तुम्हाला तो ताकद द्यायला लागलाय. तेव्हा तुम्ही आप खुशीने वागाल, आपोआप तुम्हाला आनंद वाटेल त्या गोष्टी सोडायला. कारण ख्रिस्ताचा अनुग्रह तुमच्यामध्ये कार्य करत आहे. ख्रिस्ताची कृपा, ख्रिस्ताची ताकद तुम्हाला त्या गोष्टीमधून बाहेर काढते. आमेन. सगळ्यांना समजलं मित्रांनो हा मुद्दा? आमेन. 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 मित्रांनो, हे फक्त ऐकण्यापुरतंच मर्यादित नाही राहायचं. आपल्याला या अनुभवामध्ये चालायचंय. ख्रिस्ताला हा अनुभव मागायचा आहे, तो पाप क्षमेचा, समर्पणाचा अनुभव अधिक त्याच्याकडून मागा. तो तुम्हाला कधीही देईल, कधीही द्यायला तयार आहे. पण कधी जेव्हा आपण आपले सगळे जीवनात सगळे पाप, सगळ्या घाणेरड्या गोष्टी आपण त्याला देऊन टाकतो. असं नाही की थोडंसं ठेवलंय आपल्याकडे आणि मग राहू दे, नंतर बघू, नंतर पश्चाताप करू, नंतर हे पाप सांगू आपण. असं नाहीये. सगळ्या गोष्टी त्याला सांगणं महत्वाचं आहे. आपलं अंतःकरण पूर्णपणे त्याला समर्पित करणं महत्वाचं आहे. ओके, तिसरा मुद्दा कोणी वाचेल? म्हणू शकाल की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जिवंत आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावरती प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
मित्रांनो मित्रांनो हा तो अनुभव आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वाढायचंय. पौल आपल्याला म्हणत आहे की आता आपल्याला स्वतःला जगायचं नाहीये, तर आता ख्रिस्त तुमच्यामध्ये जगतोय ना, बास त्याच्याकडे बघत राहा, त्याच्याच अनुभवामध्ये चालत राहा. मग बघा ते पाप सोडायला तुम्हाला इतकं सहज जाईल की सहजरित्या तुम्ही त्याला नाही म्हणाल. माझी स्वतःची साक्ष आहे मित्रांनो. ओके, म्यूट करता प्लीज तुमच्यापासून. ओके, पूर्वी आता विशाल भाऊंला आणि मेघराज भाऊ जर ऐकत असतील त्यांना हे आश्चर्य वाटेल, मी आहे ना एक पूर्ण ग्लासभर चहा प्यायचो. ते चहामध्ये ठोस, खारी, बटर हे सगळं बुडून बुडून पार खायचो, जणू काय मी जेवणच करत आहे असा मी तो चहा, त्याच्याबरोबर ते ठोस, खारी, बिस्किट हे सगळं खायचो. पण जेव्हा मला कळालं ना की चहा वाईट आहे, चहा आपल्या शरीरासाठी, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी सुद्धा चांगला नाही आहे, जे मला विचार करायला प्रवृत्त करत नाही. मला बायबल वाचताना झोप का लागते? कारण माझ्या ह्या चुकीच्या सवयींमुळे लागते. मला वचन वाचताना, चर्चमध्ये असताना सुद्धा माझं मन एकाग्र का राहत नाही? कारण माझ्या ह्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होतं. मी देवाला प्रार्थना केली की प्रभू मला हे सोडायचं आहे, कारण मला समजलंय. तुझे संदिष्टा सिस्टर एलन व्हाईट आम्हाला सांगतात की चहा हा शरीरासाठी वाईट आहे, जो तुम्हाला नको त्या गोष्टीकडे प्रवृत्त करतो आणि तुमच्या देहाला कमकुवत बनवतो. तेव्हा मी देवाला प्रार्थना केली की प्रभू मला कळालंय आता की याच्यामुळे माझं आध्यात्मिक जीवन कुठे तरी कमकुवत होत चाललंय. प्रत्येक वेळेस चहा पिल्यानंतरच माझी बुद्धी चालायला लागते, असं माझं शरीर झालंय. म्हणजे मी त्या पापाला विकलो गेलेलं सारखं झालं. मला मदत कर. मी प्रत्येक वेळेला जेव्हा चहा व्हायचा तेव्हा मला मोह व्हायचा की बाबा प्यावा, थोडं तरी प्यावा, थोडं तरी प्यावा. पण त्या सततच्या प्रतिकाराने देवाने मला ताकद दिली आणि हे वचन मला तेव्हा कळालं की अरे आता मी जगतोय असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतोय. आता मला चहा नाही पिलं पाहिजे, कारण माझ्या येशूला ते आवडत नाही. मित्रांनो, मी काय न्याय नाही करत आहे. ज्यांना चहा आवडतोय त्यांनी स्वतः ठरवा की जर त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास होतोय तर त्याच्यामधून तुम्हाला बाहेर निघलं पाहिजे. हे फक्त चहाच्याच बाबतीत नाही आहे, तर त्या प्रत्येक वाईट सवयींबद्दल आहे, आपल्या व्यसनाबद्दल, आपल्या दैहिक शारीरिक पापांबद्दल आहे, जे आपण करत चाललेलो आहोत. त्याचा प्रतिकार करताना ख्रिस्त आपल्याला ती ताकद देतो आणि आपल्यामध्ये तो अनुभव देतो की बाळा तू याच्यातून बाहेर निघू शकतो. आपल्याला तो सतत आठवण करून देतो की बाळा मी तुझ्यासाठी जीव दिलाय, आता तुला ताकद मिळालेली आहे, तू फक्त त्या ताकदीला धरून राहा, ख्रिस्ताच्या आत्म्याला बेलगून राहा, ख्रिस्ताचा हात धरून ठेव. बस तेच मित्रांनो, तीच गोष्ट तुम्हाला ताकद देणारी आहे. आणि हे वचन सतत आपल्याला बोलायचं की यापुढे मी जगतोय असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतोय. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, जसं मी जीवन जगतोय ना, ते देवाच्या पुत्राला विश्वासाच्या योगाने मी जगतोय. मला विश्वासामध्ये चालायचंय. जसा प्रभू येशू ख्रिस्त चाललाय तसंच मला चालायचंय. त्याने माझ्यावर प्रीती केली, पित्याने माझ्यावर प्रीती केली, येशू ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केली आणि त्यांनी स्वतःला माझ्याकरिता ऑलरेडी दिलेला आहे. तो स्वतः माझ्यामध्ये जगतोय आणि आपल्याला फक्त आता त्याच्याकडे पाहून, त्याला बिलगून, त्याचा हातात हात धरून चालायचं. आमेन. समजलं सगळ्यांना हा मुद्दा? आमीन. आमेन. ओके, हा मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा पहिला? ख्रिस्त तुमच्यामध्ये कार्य करीत राहिल्यावर तुम्ही अर्थात त्याच्यासारखी वृत्ती प्रकट कराल व त्याच्यासारखी सत्कृत्य, नीतिमत्तापूर्ण कृत्य, आज्ञापालनाची कृत्य कराल. तेव्हा बडाई मारण्याजोगे आपल्या स्वतःमध्ये काहीच नाही, स्वतःची स्तुती करायला आपल्याकडे काही नाही. आमेन. मित्रांनो, आमेन. किती सुंदर अनुभव आहे हा. ख्रिस्त तुमच्यामध्ये कार्य करीत राहिल्यावर तुम्ही अर्थातच त्याच्यासारखी वृत्ती प्रकट कराल. ख्रिस्त कसा वागला, ख्रिस्त काय बोलला, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं राहतं. जेव्हा आपण नवीन जन्म झालेले असतो, ख्रिस्तावर विश्वास जेव्हा आपण ठेवतो, तेव्हा ख्रिस्तासारखीच माया, ख्रिस्तासारखीच दया आपल्यामध्ये आपोआप यायला लागते. एखाद्याचा न्याय करताना, त्याला बोलताना, त्याला खाली पाडताना आपण 17 वेळा विचार करतो
की माझा प्रभू असा कधीच बोलला नाही, माझा येशू असा कधीच वागला नाही, मी पण असं करणार नाही, मी पण असं वागणार नाही. कारण माझ्यामध्ये येशू आहे आणि तो येशू, तो प्रभू येशू मला त्या आज्ञापालनात, त्या नीतिमत्तेमध्ये चालवतोय. ख्रिस्त तुमच्यामध्ये कार्य करीत राहिल्यावर तुम्ही अर्थातच त्याच्यासारखी वृत्ती प्रकट कराल. जर तुम्ही राजाची लेकरं आहात तर तुम्ही राजासारखेच वागाल. आमेन. फक्त स्वतःला म्हणा की मी ख्रिस्ताचा आहे, मी स्वर्गातील पित्याचा पुत्र आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. तर आता मी जसा प्रभू येशू ख्रिस्त त्या पित्याचा पुत्राप्रमाणे चालला, तसा मीही त्या पित्याचा पुत्र आहे, मी सुद्धा येशू ख्रिस्तासारखाच चालेल. कारण ख्रिस्त आपल्यामध्ये स्वतः वास करतोय. त्याच्यासारखी वृत्ती आपली आपोआप प्रकट होईल. राजाच्या मुलांना त्यांची वागणूक पाहूनच कळतं की बाबा ही राजघराण्यातली मुलं आहेत. त्यांचं उठणं बसणं बरोबर तसंच असतं जे राजघराण्याला शोभलं असं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, तुम्ही सुद्धा राजघराण्यातलेच आहात. तुम्हाला असं वाटेल की अरे मी कुठेतरी खेडेगावात आहे, माझं घर छोटं आहे, अमुक आहे तमुक आहे, कुरकुर तुम्ही करत असाल, पण मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही मोठ्या राजघराण्यातली लेकरं आहात. म्हणून तुमची वागणूक सुद्धा त्या राजघराण्यातलीच असली पाहिजे. स्वर्गातल्या नियमाप्रमाणेच आपली वागणूक असली पाहिजे. तेव्हा लोकांना कळेल की अरे हे खरंच राजघराण्यातली म्हणजे स्वर्गीय वारस आहेत. त्यांची वागणूक, त्यांच्या अंतःकरणातून निघणारं प्रेम, दया, करुणा, त्यांच्या मुखातून निघणारं प्रेम हे सिद्ध करते की हे स्वर्गातली लेकरं आहेत. स्वर्गातल्या देवदूतांप्रमाणे वागतात, हे प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे वागतात. हे आपोआप गोष्टी होतात मित्रांनो. हा खूप सुंदर अनुभव आहे. त्याच्यासारखी सत्कृत्य, नीतिमत्तापूर्ण कृत्य, आज्ञा पालनाची कृत्य आपण आपोआप करू. कारण आपण त्या राजघराण्यातली, त्या स्वर्गीय घराण्यातली लेकरं आहोत. जिथे देवदूत 24 तास देवाच्या आज्ञापालन प्रीतीने करतात, आपण सुद्धा स्वर्गातलीच लेकरं बनतो. तर आपण सुद्धा आपोआप त्या प्रीतीमध्ये, त्या सत्कृत्यामध्ये, नीतिमत्तापूर्ण आज्ञापालनामध्ये जगतो. तेव्हा बडाही मारण्याजोगे आपल्यामध्ये काहीच नाही. कारण आपण स्वतःच्या ताकदीने त्या आज्ञापालन नाही करत आहे, ख्रिस्त आपल्यामधून ते करत आहे. मग स्वतः बडाई मारण्याजोगं काय आपल्याकडे मित्रांनो? आपण स्वतःला कमी लेखायला लागतो आणि इतरांना आपण जास्त व्हॅल्यू द्यायला लागतो. आता आपलं जीवन जे आहे ना मित्रांनो, ते इतकं स्वार्थाने भरलेलं आहे की इतरांना कुठली गोष्ट द्यायला सुद्धा आपल्याला कष्ट होतात. का? कारण आपल्या अंतःकरणामध्ये इतका स्वार्थ भरलेला आहे. पण नव्याने जन्मलेल्या माणसाचं तसं नसतं. त्याला जी गोष्ट आवडते ना, ती जर दुसऱ्याला आवडली तर तो द्यायला सुद्धा तयार होतो. कारण तो ख्रिस्ताचा स्वभाव आहे. कारण पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र न राखता तो आपल्याला देऊन टाकला. हा स्वर्गीय नियम आहे मित्रांनो. जो देतो त्याला भरभरून दिलं जातं. जो आपल्या अंतःकरणाला देऊन टाकतो त्याला भरभरून नीतिमत्वता मिळते. जो आपले पाप देऊन टाकतो त्याला देवाची पवित्रता मिळते आणि तो व्यक्ती आज्ञा पालनात चालतो. हा निसर्गाचा नियम आहे. जो देतो त्याला मिळतं. जो सरळ हाताने पेरतो त्याच सरळ हाताने त्याला कापणी मिळते. आमेन. स्वतःची स्तुती करायला आपल्याकडे काहीही नाही हे आपल्याला लक्षात येतं. माझी स्तुती करण्याजोगा माझ्यामध्ये असं काहीच चांगले गुण नाहीये हे आपल्याला बरोबर कळतं. मित्रांनो, जेव्हा यूट्यूबच्या आपल्या मेसेजच्या द्वारे लोक जेव्हा मला कॉल करतात ना, तेव्हा त्यांच्या मुखातून एकच असतं की तुम्ही जे बोलताय ते आमचा वैयक्तिक अनुभव आहे आणि खरंच देव तुमच्याद्वारे कार्य करतं. देव तुमच्याद्वारे ह्या गोष्टी करत आहे, त्या गोष्टी करत आहे. तेव्हा मला आज जाणवतंय की अरे माझ्यामध्ये असं काहीच नाही आहे. कारण मी पण एक मनुष्य आहे आणि एक पापाने भरलेलं जीवन, मी सुद्धा त्या पापाला प्रतिकार करतोय. मी काय असा मोठा सेलिब्रिटी नाही आहे. माझ्यामध्ये बडाई करण्याजोगं माझ्यामध्ये असं काहीच नाही आहे. जे काही मी सांगतोय, जे काही मी बोलतोय ते ख्रिस्ताचं आहे. माझं ज्ञान इथे काहीच नाही आहे. जे काही ज्ञान आहे ते ख्रिस्ताचं आहे. जे काही वाचलं जाते, जे काही ऐकलं जाते ते ख्रिस्ताचीच वचनं आहेत, ख्रिस्ताच्याच गोष्टी आहेत. मग माझी बडाई कुठे राहिली? माझी स्तुती कुठे राहिली? मी शून्य आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं मित्रांनो की माझ्यामध्ये काहीच नाही बडाई मारण्याजोगं, तो ख्रिस्त माझ्यामध्ये आहे ना, तोच हे सगळं करत आहे.
तुमचं सुद्धा जीवन जेव्हा तुम्ही समर्पित करता, तुमची जेव्हा स्तुती होते, 101% मित्रांनो तुमच्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये तुमचा नावलौकिक होणारच, जेव्हा तुम्ही त्या आज्ञापालनामध्ये, त्या नीतिमध्येमध्ये चालता. पण तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे माझ्याकडून नाही होतंय, ख्रिस्त माझ्यामध्ये करत आहे. ती प्रसिद्धी, तो मान सन्मान, तो तुमचा नाही तर तो ख्रिस्ताचा होतोय. आमेन. आमेन. मला आमेन. आमचे जे शिक्षक होते प्रवीण निकाळजे म्हणून, ज्यांनी आम्हाला बायबल खूप चांगल्यारीत्या शिकवलं आणि देवाच्या सानिध्यात आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी इतक्या सुंदररित्या समजावून सांगितल्या. एक सुंदर वचनाबद्दल त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की विचार करा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वलांडण सणाच्या दिवशी यरुशलेममध्ये त्याने प्रवेश केला आणि तो गाढवावर बसला होता. बरोबर आहे, सगळ्यांना आठवतं हे? येस. त्या गाढवावर बसून सगळेजण ते कपडे ते रस्त्यावर टाकत होते, कोणी झावळ्या टाकत होतं आणि त्या गाढवावरून प्रभू येशू ख्रिस्त चालत होता. आता मला सांगा, त्या कपड्यांवरून, त्या झावळ्यांवरून प्रभू येशू चालत होता का ते गाढव चालत होता? मित्रांनो, पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या गाढवावरून खाली उतरला तेव्हा त्या गाढवाचा उल्लेख आहे कुठं? नाही. नाही. तसंच आहे मित्रांनो, जेव्हा ख्रिस्त आपल्यामध्ये असतो ना, तेव्हा आपलं लौकिक, आपले कौतुक हे सगळं आपोआप होतं. लोक आपल्याला उंच धरून ठेवतात, पण त्या गोष्टीचा जर आपल्याला गर्व झाला, मीपणा झाला की अरे माझे किती नावलौकिक होतोय, माझे किती सबस्क्रायबर झाले, किती लोकांपर्यंत, 4-5 लाख लोकांपर्यंत हा संदेश पोहोचत चाललाय, किती नावलौकिक, किती छान, हे जेव्हा मनात येतं ना, तेव्हा आपण पडलोच समजा. जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये गर्व येतो की हे सगळं करतोय ते मीच करतोय, आपण पडलोच म्हणून समजा. पण आपण जे नव्याने जन्मलेले आहोत, जेव्हा आपली स्तुती होते, प्रशंसा होते, तेव्हा आपण ख्रिस्ताला, आपल्या पित्याला जास्त प्राधान्य देतो. कारण जे काही ज्ञान आहे ते त्याचं आहे, जे काही वचन आहेत ते त्याचे आहेत. तो ख्रिस्त जगतोय माझ्यामध्ये म्हणून ही सगळ्या गोष्टी होत आहेत. आमेन. सगळेजण सहमत आहेत माझ्याबरोबर? आमेन. होय. मग आपला स्वार्थ कुठेच राहत नाही, आपण सगळ्या गोष्टी द्यायला तयार होतो की जे काही माझं आहे ते ख्रिस्ताचं आहे आणि म्हणून आपण आपोआप द्यायला तयार होतो. मित्रांनो, प्रेषितांची कृत्यांच्या त्या काळामध्ये जर तुम्ही प्रेषितांची कृत्य वाचलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सुरुवातीच्या काळाची मंडळी आपलं सगळं धनदौलत विकून, आपला प्रपंच विकून सगळे एकोप्याने राहायचे. कोणीच असं म्हणत नव्हतं की अरे ही माझी जमीन आहे, मी कशाला विकू, मला पुढे उपयोगात पडेल आणि मी थोडंसं काहीतरी ठेवून मी माझ्या फ्युचरसाठी ठेवेल. नाही, कोणीच असा विचार करत नव्हतं. सगळे एकोप्याने राहायचे आणि त्यांचा एकोपा पाहून, एकमेकांची काळजी घेताना पाहून लोकांची भर त्यांच्यामध्ये पडायची. मी खरंच देवाला धन्यवाद देतो की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपली बायबल स्टडी सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत एक लोकांची रोज भरती होते, रोज लोकांचं अंतःकरण बदलतंय आणि मला तो प्रेषितांच्या काळातला तो अनुभव येतोय. जेव्हा आपण आपला पहिला कॅम्प निघाला, त्या कॅम्पला जो प्रतिसाद मिळाला कायगावच्या कॅम्पमध्ये, इतका तो अभूतपूर्व होता मित्रांनो. मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की तिथल्या लोकांनी काय अनुभव घेतला. त्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या गाईच्या गोठ्यात सगळी लोक राहत होती. मला अक्षरशः आम्ही जे आमचे कोर टीम आहे आपली, आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. जरी कोणी दाखवत नव्हतं ना, तरी आमच्या डोळ्यात पाणी येत होतं की कुणालाही तर चांगल्या सुविधासुद्धा नाही आहे, कडाक्याची थंडी आहे बाहेर, तरीसुद्धा सगळेजण आनंद घेत आहेत. आणि तो प्रेषितांच्या काळातला अनुभव नकळतपणे आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये जगत होतो. आमेन. जे त्याच्यामध्ये होते तुम्ही बोलू शकता मित्रांनो. आमेन. आमेन. देवाला गौरव देते. आमेन. आमेन. खरं बघायला गेलं तर एकच मिनिट, मला वाटतंय अनेक लोकांचं बीपी शुगरच्या गोळ्या घेऊन आले होते, कुणी एक गोळी नाही खाल्ली, कोणाला काहीच विजा नाही झाली. आमेन. विशेष म्हणजे आपल्या मगदलिना सारख्या आंटी, इतक्या वयस्कर आंटी, त्या तर आमच्यासाठी इतकं आदर्श बनल्या, त्या आमच्यासाठी इतकं आदर्श बनल्या की इतकं वय असताना सुद्धा त्या कडाक्याच्या थंडीमध्ये आजूबाजूला माळरान आहे आणि इतकं वारं होतं,
24 तास वारं होतं तिथं आणि तरी सुद्धा कुणाची एक तक्रार सुद्धा नव्हती. मित्रांनो, तो खरंच प्रेषितांचे कृत्य असला तो अनुभव आम्हाला तिथे येत होता लाईव्ह. परमेश्वर चालवत सगळे होता त्या आशीर्वादित गोष्टी. झालो तिथे. येस येस, सगळे आशीर्वादित झालो. माझ्या पंकजने पण त्रास नाही दिला. सगळा गौरव देवाला. एमेन एमेन. आणि त्याच्यानंतर ते जवळजवळ 35-30 जण होते तिथे कॅम्पला. आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरं कॅम्प झालं पुण्यामध्ये, तर तिथं जवळजवळ 100 ते 150 लोकांची भर पडली. म्हणजे परमेश्वर कार्य कसं करत आहे बघा मित्रांनो. जेव्हा आपण स्वार्थ त्याग करतो ना, तेव्हा परमेश्वर तुमचा वापर करतो. परमेश्वर भर घालतो. परमेश्वर तुमच्या वाडीदिडीमध्ये सुद्धा भर घालतो. पण कधी जेव्हा आपण स्वार्थ त्याग करतो, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा देतो, तेव्हा निसर्गाचा नियमच आहे की ते कुठून ना कुठून आपल्याला बरोबर मिळतं. पण आपण आधी सोडायला तर तयार पाहिजे. आपण त्या गोष्टी इतक्या घट्ट धरून ठेवायला लागलोय आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथंच साठवून आहेत, त्या वाढतच नाही आहेत बिलकुल. पण ख्रिस्त जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपण आपला स्वार्थीपणा आपोआप सोडून देतो. तेव्हा बडाई मारण्याजोगं आपल्यामध्ये काहीच नसतं. स्वतःची स्तुती करायला आपल्याकडे काहीच नाही. आमेन. शेवटचा मुद्दा आपण आमेन. बघूयात. आपल्या आशेचा एकमेव आधार ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्या नावे लावले जाणे व देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे ते आपल्या अंगी आणले जाऊन आपल्यातून प्रकट होणे यातच आहे. आमेन. आमेन. आपल्या आशेचा एकमेव आधार ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्या नावे लावले जाणे. मित्रांनो, हा अनुभव आहे. एकदा तुम्ही स्वतः स्क्रीनवर बघून स्वतः ते वाचा आणि त्याद्वारे तुम्हाला काय अनुभव येतो याच्याकडे थोडं मनन करा. आपल्या अंतःकरणात पहा. आपल्या आशेचा एकमेव आधार ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्या नावे लावले जाणे. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं रक्त सांडून त्याने ते नीतिमत्व जे आहे ना, त्याचं नीतिमत्व त्याने आपल्याला दिलंय, वारसा हक्काने दिलंय. आता तुम्ही आणि मी नीतिमान जीवन जगत आहोत. का? कारण येशू ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने हे नीतिमत्व तुम्हाला दिलंय. आता तुम्ही पापी नाहीये. आता येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी एक पवित्रतेमध्ये चाललेलो आहोत आणि त्या पवित्रतेमध्ये आपल्याला सतत वाढत जायचंय. त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या आज्ञा पालनामध्ये वाढत जायचंय. मित्रांनो, नीट लक्ष द्या या स्टेटमेंटकडे. आपल्या आशेचा एकमेव आधार ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्या नावे लावले जाणे, त्याने लावलेलं आहे आपल्या नावावर, व देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे ते आपल्या अंगी आणले जाऊन आपल्यातून प्रकट होणे यातच आहे. तो जो आधार आहे तो ख्रिस्त आपल्याला देतोय. का? कारण त्या पवित्र आत्म्यामध्ये आपण चालत राहावं, देवाच्या आत्म्यामध्ये चालत राहावं आणि त्याद्वारे ते नीतिमत्व, त्या नीतिमत्वाचा अनुभव आपल्याला सतत येत राहील आणि ते नीतिमत्व आपल्या जीवनातून आपोआप प्रकट होईल. मित्रांनो, याच्या पुढे जेव्हा पाप किंवा मोह आपल्या समोर येतो तेव्हा ख्रिस्ताला समोर ठेवा. माझ्या प्रभूचा हात मी धरलेला आहे. आता तो सोडायचा आहे का तसाच धरून ठेवायचा आहे हे तुमच्यावर आहे आणि माझ्यावर आहे. जेव्हा मोह येतो, त्याचा प्रतिकार करताना जेव्हा आपल्याला त्रास होतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला धरून ठेवतो मित्रांनो. पण तो आपला हात जेव्हा आपण हिसकावतो तेव्हा तो सुद्धा सोडून देतो, कारण तो बळजबरीने चालवणारा देव नाहीये. आपली इच्छा काय आहे परमेश्वर ओळखून आपल्याला स्वतंत्रता देतो. आपल्याला आज्ञापालन करायचंय का त्या मोडायचेत हे तुमच्यावर आणि माझ्यावर अवलंबून असतं. आमेन. पण जेव्हा ख्रिस्त आपल्यामध्ये वास करतो तेव्हा त्या आज्ञापालनामध्ये आपल्याला खूप आनंद वाटायला लागतो. त्याच्यावर प्रेम करायला आपल्याला आनंद वाटायला लागतो. का? कारण त्या प्रेमाचा नियम, आज्ञापालनाचा नियम, ख्रिस्ताचा नियम आपल्यामध्ये कार्य करत असतो. आमेन. सगळ्यांना समजलं मित्रांनो? आमेन. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमेन. आमेन. समजलं. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील दयाळू जिवंत देवा, प्रभू येशू, आज ज्या गोष्टी तू आम्हाला प्रकट केल्यास त्या सर्व अनुभवांसाठी प्रेमळ पित्या आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही स्वतः असे काहीच नाही प्रभू. आमच्यामध्ये आमची स्तुती आम्ही स्वतः करावी असं काहीही आमच्यामध्ये नाही आहे प्रभू. जे काही ज्ञान आहे ते तुझ्याकडून आहे.
आम्ही जो श्वास घेतोय तो सुद्धा तुझ्याकडून आहे. शरीर ज्याला आम्ही नेहमी इतकं सजवतो, इतकं नटतो, इतके चांगले कपडे जे तू आम्हाला दिलेले आहेस, ते सगळं आम्ही मिरवत असताना स्वतःचं असं कौतुक करण्याजोगं काहीच आम्हाला भासत नाहीये प्रभू. कारण शरीर सुद्धा तूच दिलेलं आहे. आईच्या उदरात असताना तू स्वतः आमची निवड केलीस प्रभू. देवा, तरी देखील तू आम्हाला म्हणत आहे की तुला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रभू, तू आम्हाला बनवून आम्हाला स्वातंत्र्य दिलंस. किती सुंदर गोष्ट आहे देवप्पा. पण देवा, आम्ही मान्य करतो की खूप वेळेला याच स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन आम्ही आज्ञाभंग करतो. आम्ही तुझं सानिध्य स्वतःहूनच सोडून देतो. प्रभू, आम्हाला क्षमा कर. आणि त्याच गोष्टीमुळे, ते सानिध्य सोडल्यामुळे आमच्या जीवनामध्ये इतके ताणतणावामध्ये आम्ही नेहमी जगत असतो. का? कारण आम्ही ख्रिस्ताची प्रीतीच विसरून जातो. परंतु पित्या, आज तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे, येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही आम्हाला तुमचं प्रेम दाखवून दिलं. आणि आज प्रभू आम्हाला तुम्ही अनुभव दिलात की इथून पुढे आम्ही जगत नाही तर ख्रिस्त आमच्या ठाई जगत आहे. जणू काय आम्ही कधी पापच केलं नाही असा प्रभू येशू आम्हाला पित्या तुमच्या पुढे सादर करतोय, याची जाणीव पित्या आज आम्हा सगळ्यांना झालेली आहे. प्रभू येशू, आम्ही सर्वजण मिळून आज तुला धन्यवाद देतो की तू जो देवाचा एकुलता एक पुत्र असून सुद्धा जिथे स्वर्गामध्ये 24 तास तुझी आराधना होत होती, तो तू आमच्यासाठी या भूतलावर आलास, आमच्यासाठी मरण पत्कारलंस. साधं सुद्धा मरण नाही तर क्रुसावरचं मरण पत्कारलंस. तिथपर्यंत तू आमच्यावर प्रीती केलीस. आणि क्रुसावर जाताना प्रभू तू म्हटलास की हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे, कसं जीवन जगत आहे यांना माहिती नाहीये. होय प्रभू, आम्ही कसं जीवन जगत होतो आम्हाला माहिती नव्हतं प्रभू. पण आज तुझ्या प्रेमाचा, तुझ्या दयेचा, तुझ्या नीतिमत्वाचा अनुभव तू आम्हाला दिलास म्हणून धन्यवाद देतो. या नवीन जन्माचा अनुभव तू आम्हाला दिलास म्हणून धन्यवाद देतो. प्रभू प्रेमळ पित्या, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करत असताना प्रार्थना करतो की जे जे भाऊ, जे बहिणी या वेळेला तुला प्रार्थना करत आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर आणि त्या प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक प्रभू राजा. आणि तुझा दैवी अनुभव, तुझा नवीन जन्माचा अनुभव त्या प्रत्येक भाऊ बहिणीच्या अंतःकरणामध्ये कार्य करू दे. सर्व मान, महिमा, गौरव तुला देऊन आजच्या अभ्यासासाठी तुला आभार मानून ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली, पवित्र आणि गोड नावात तुमच्याकडे करतो म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. मित्रांनो, आशा करतो की आपण पाहत असलेल्या सर्व व्हिडिओजच्या द्वारे, परमेश्वराच्या वचनांच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित होत आहात. मित्रांनो, आपण जे व्हिडिओज पाहत आहात ती बायबल स्टडी रोज सायंकाळी 6:15 ते 7:15 दरम्यान होते. आणि जर तुम्हाला इच्छा आहे की या बायबल स्टडीला तुम्हाला जॉईन करायचं आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज पाठवू शकता की जेणेकरून, आणि मग त्याद्वारे आम्हाला तुम्हाला लिंक सेंड करता येईल. ही जी मीटिंग आहे बायबल स्टडीची मीटिंग, ती रोज सायंकाळी 6:15 वाजता गुगल मीटवर आपण भरवत आहोत. आणि जर तुम्हाला इच्छा आहे की ती लिंक तुम्हाला देखील मिळावी तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा. आणि जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच आलेला असाल, पहिल्यांदाच हे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओज परमेश्वरामध्ये वाढण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नक्कीच परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. मित्रांनो, हे व्हिडिओ शेअर करा, कारण आपण ज्या वेळेला काही बोलू शकत नाही, परंतु हे व्हिडिओज आपण त्यांना शेअर केल्याने, लोकांना शेअर केल्याने परमेश्वराचं वचन त्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकेल. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही जास्त वेळ बोलू शकत नाही, परंतु हे व्हिडिओ शेअर केल्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये नक्कीच परमेश्वराच्या वचनाचा प्रकाश पडेल आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील परिवर्तन घडेल. माझा विश्वास आहे की नक्की आपण जॉईन कराल. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण सर्वजण प्रभूमध्ये सतत वाढत आहोत. नक्की मित्रांनो, हे व्हिडिओज पहा. याची पूर्ण मालिका आपल्या या चॅनलवर आहे. आणि ख्रिस्ताकडे वाटचाल, ख्रिस्ताचे बोधमय दाखले असे सिस्टर एलेन व्हाईट यांची पुस्तकं आपण त्याच्यावर अध्ययन करत आहोत. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव. आमेन.